नमस्कार. आपल्या बऱ्याच जणांना या अधिक मासामध्ये काय करायचं नाही असा प्रश्न पडलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट झाली तर त्याचे काय वाईट परिणाम होतात का, नुकसान होतं का, वाटोळं होतं का, असं काहीही नाही आहे. भगवान विष्णूच्या स्मरणाचा हा महिना असावा आणि स्मरणातच राहावं म्हणून खरं तर या महिन्याची योजना केली आहे. काय करावे यापेक्षा काय करू नये हा जो प्रश्न बऱ्याच मंडळींना येतोय आणि त्यातूनच खूप काय काय लोक विचारतात. त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. चला आता आपण पाहूयात की या अधिक महिन्यामध्ये काय करायचं नाही. धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्यामध्ये काही कर्मे ही निषिद्ध किंवा वर्ज्य मानली गेली आहेत. उपाक्रम, उत्सर्जन, अष्टका, श्राद्ध यांसारखे कर्म अधिक मासात करू नयेत असे सांगितले आहेत. तसेच चौल म्हणजे जावळं काढणे, मौजी, बंधन म्हणजे मुंज, विवाह, तीर्थयात्रा, वास्तुशांती, गृहप्रवेश, देवांची प्रतिष्ठापना, विहिरींची निर्मिती किंवा पाक यांचा उत्सर्ग, नवीन वस्त्रे, नवीन अलंकार, तुलदान वगैरे किंवा महादान करणे, मोठे मोठे यज्ञकर्म, अग्निस्थापन, पूर्वी कधीही न गेलेल्या देवतीर्थांचे दर्शन, संन्यास घेणे, काम्य, ऋषोत्सर्ग, राज्याभिषेक, विविध वेगवेगळ्या व्रतांचा आरंभ आणि अन्नप्राशनासारखे पुढे ढकलता येणारे संस्कार हे सर्व अधिक महिन्यात टाळावे असे सांगितले. याशिवाय सोडमुंज, पूर्वी राहून गेलेले नामकरणादी संस्कार, पौती वाहने, दवना वाहने, श्रवणकर्म, सर्पबळी, पाकसंस्था, देवांचे शयन उत्सव, परिवर्तन उत्सव, शपथविधी, दिव्य करण्याची महत्त्वाची अशी काही कामे इत्यादीही या काळामध्ये वर्ज्य मानली आहेत. म्हणजे एकूणच नवीन शुभारंभ, उत्सवप्रधान किंवा वैवाहिक व मांगलिक स्वरूपाची कामं या महिन्यामध्ये टाळावेत असं धर्मशास्त्राचं संकेत आहे. तथापि काही नैमित्तिक कर्मांना अधिक मासांचा दोष लागत नाही. उदाहरणार्थ रजदर्शना निमित्त करावयाची शांती. आता पहिल्यांदाच जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील मुलींना पिरियड आला असेल, म्हणजेच पाळी MC आली असेल आणि त्यांची जर शांती करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. विच्छिन्न अग्नीचे पुनःसंधान, पुनःप्रतिष्ठा यासारखे कर्म जर कारणा घडतात त्वरित केले तर त्यांना मलमासाचा दोष हा लागत नाही. मलमास म्हणजेच धोंड्याचा महिना. बारसं जसं 12व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी करतात तसं 12व्या किंवा 13व्या दिवशी मुलगा मुलगीच्या पद्धतीने बारसं तुम्ही करू शकता. त्याला बंधन नाही, कारण तेव्हा वारापेक्षा त्योहार हा मोठा असतो, कारण तो दिवस महत्त्वाचा आहे. परंतु 12व्या दिवशी बारसं चुकलं असेल आणि 12वा दिवस किंवा 13वा दिवस उलटून गेला असेल आणि जर नामकरण बारसं करायचं असेल तर ते मात्र चालणार नाही. थोडक्यात काय तर काळानुरूप कंपल्शन असणारी कर्म जर ती कर्म पुढे ढकलली गेली असती किंवा पुढे ढकलण्यायोग्य असेल तर पुढच्या शुद्ध महिन्यातच ती करावीत असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे दुष्काळ, संकट आणि विशेष अडचण असल्यास काही कर्मही अधिक मासात करण्यास हरकत नसते असं म्हटलंय देखील. परंतु सामान्य परिस्थितीत अशक्यतोवर ती अधिक मासात टाळूनच करावी. युगादी आणि मनुवादी जी श्रद्धा असतात ती अधिक आणि शुद्ध अशा दोन्ही महिन्यात करण्यास सांगितले आहेत. परंतु या सर्व वर्ज्य गोष्टींबरोबरच अधिक मासात काही अत्यंत पुण्यकारक आणि चांगल्या गोष्टी ज्या करायलाच पाहिजे त्या सांगितल्यात. कारण अधिक मास हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे श्री विष्णूंचं जेवढं जास्तीत जास्त स्मरण करता येईल, जेवढी पूजा करता येईल, जप करता येईल, नामस्मरण करता येईल हे खूप फलदायी देखील मानलं गेलं आहे. रोज सकाळी उठून स्नान करावं, तसेच भगवान विष्णूंची भक्तिभावे पूजा करावी. पुरुषोत्तम मास म्हणजे धोंड्याचा महिना मलमास महात्म्य वाचावे किंवा ऐकावे. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, श्री भगवद्गीतेचे पठण हे अत्यंत पुण्यकारक मानलेलं आहे. या महिन्यामध्ये दीपदानाला देखील अतिशय महत्त्व आहे. तुम्ही नदीकिनारी जाऊन अत्यंत काळजी घेऊन एका द्रोणामध्ये फुलं ठेवून त्यामध्ये दीप ठेवून तुपाचा तुम्ही तो दीप दान करू शकता, नदीत सोडू शकता. अर्थात हे सगळं तुम्ही स्वतःच्या काळजीने घ्यावे. रोज संध्याकाळी देवासमोर तुळशीपाशी तुपाचा तेलाचा दिवा लावावा.
सकाळ संध्याकाळ नक्कीच दिवा लावावा. दीपदानामुळे घरामध्ये सकारात्मकता, ऊर्जा, शांती आणि पुण्यवृद्धिंगत होतं. दानधर्म करणं हे अधिक मासात अत्यंत शुभ मानलं जातं. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, तांब्यांची भांडी, चांदीची भांडी, धान्य किंवा दक्षिणा देणे हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. दान आपल्याला होईल त्या योग्यच देणे कधीही चांगले. शक्य असल्यास गायींना चारा देणे, पक्ष्यांना दाणा टाकणे आणि गरिबांची मदत करणे हेही या महिन्यामध्ये विशेष फलदायी मानलं गेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही दान करत असाल तर तेही अकळन पुण्यकारक मानले गेले. महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये अधिक मासात जावई लेकीचा मान करण्याची अत्यंत मजेशीर आणि सुंदर परंपरा आहे. इथे महाराष्ट्रात जावयाला नारायण आणि स्वतःच्या मुलीला लक्ष्मी, नारायण लक्ष्मीचा जोडा मानलं गेलेला आहे. तसेच जावयाला घरी बोलवून आदराने भोजन देणे, पुरणाचे धोंडे वाढणे, वाण किंवा भेटवस्तू देणे, आपूप म्हणजे अनाजचे दान करणे या प्रथा आजही श्रद्धेनं पाळल्या जातात. हे केवळ सामाजिक नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही तितकंच शुभ मानलं गेलं आहे. अधिक मासामध्ये शक्य असल्यास उपवास, एक वेळचं भोजन किंवा सात्विक शाकाहारी आहार घ्यावा. मन, वाणी आणि आचरण हे शुद्ध ठेवावे. राग, मत्सर, अपशब्द, हिंसा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कारण हा महिना बाह्य ऐश्वर्यापेक्षा अंतर्मन शुद्ध करण्याचा आणि ईश्वर भक्तीमध्ये रमण्याचा मानला गेला आहे. कारण अधिक महिना हा दर 3 महिन्यांनी येत असतो आणि म्हणूनच हा अधिक मास केवळ काही गोष्टी टाळण्याचा काळ नसून आध्यात्मिक उन्नती, दानधर्म, जप, तप, भक्ती आणि आत्मशुद्धी यांचा अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये शुभ कार्य जरी टाळली जात असली तरी ईश्वर भक्ती, दानधर्म आणि सत्कर्म यामुळे जीवनामध्ये समाधान, शांती, पुण्यप्राप्ती होते. अशी या पद्धतीची आपल्याला धर्माची श्रद्धा आहे. अधिक मासामध्ये शक्यतोवर शुभ कामे टाळावीत. लग्न, एंगेजमेंट, त्याचप्रमाणे कुठले नावं ठेवायची असेल किंवा कुठेही शुभारंभ करायचा असेल तर शक्यतोवर मलमास, अधिक मास यामध्ये या गोष्टी नक्कीच टाळाव्या. अधिक मास हा 3 वर्षांनी येतो, त्यामुळे देवधर्म जास्त करावा. तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा. काही लोकांचं म्हणणं असतं की आम्ही गाडी घ्यावी का? तर अर्थात घ्या, परंतु अधिक मासामध्ये गोष्टी ह्या शुभ टाळायलाच पाहिजे. त्यामुळे या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. पण अगदीच नाईलाज असेल तर घ्यायला हरकत नाही, तर मात्र तुम्ही घेऊ शकता. मात्र या महिन्यामध्ये जी गोष्ट करू नका अशी सांगितली ती केल्यामुळे फार वाईट होतं असं काही नाही आहे. त्रास होतो बिलकुल नाही. अमुक तमुक असं काहीही नाही. हा महिना श्री विष्णूला अर्पित असल्यामुळे जास्तीत जास्त परमेश्वराचे नामस्मरण करावं हा त्यामागचा हेतू आहे. चला तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.